युसुफभाई, आपण जे शाळेच्या या मुद्द्यावर आज आपण पत्रकार परिषद ठेवली आहे. यामध्ये आपण सांगितलं का काही शाळा ज्या आहे या सूचीमध्ये नाही आहेत, गायब आहेत. काय म्हणणार याबद्दल? मी अगोदर सर्वप्रथम तुमचा आभार मानतो। आपण बघितलं असेल 2023-24 या आर्थिक वर्षात ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने एक पुण्यनगरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून एक लिस्ट जारी केली होती। यादी अवैध शाळांची। अवैध शाळेमध्ये मुंब्रा, ठाणे, बालकुंभ, राबोडी, उतलसर, दिवा या परिसरामध्ये आपण धडलेली अवैध शाळा सुरू होती। त्या शाळेमध्ये पालकांनी आपल्या मुलांना टाकू नये म्हणून असं जाहीर आवाहन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून। त्यामध्ये त्यावेळी 2023-24 या शाळेमध्ये या वर्षामध्ये आपल्या 47 शाळेचा समावेश होता। त्या शाळेपैकी आता जे यादी प्रसिद्ध पुन्हा झालेली आहे 2024-25 या आर्थिक वर्षात, या आर्थिक वर्षात सुद्धा एक यादी प्रसिद्ध झाली आहे। त्या यादीमध्ये एकूण 70 अवैध शाळेची यादी आहे। अवैध शाळेची त्या अवैध शाळेमध्ये एकूण 70 जे यादी आहे त्याच्यामध्ये त्या लोकांनी 2023-24 ला जे 47 शाळा होती त्यामधून त्या लोकांनी 23 शाळा वगळून हे नवीन यादी बनवलेली आहे। ते 23 शाळेचे काय झालं ते मी या पत्राच्या माध्यमातून आमचे जे ठाणेचे सीएम आहे, महाराष्ट्राचे सीएम जे ठाणेच्या एरियामध्ये राहतात त्यांना आणि दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहे आणि आमचे आयुक्त जे ठाणे महानगरपालिकेचे आणि दुसरं आमचे कलेक्टर साहेब आणि उपायुक्त सचिन पवार शिक्षण अधिकारी यांना शिक्षण विभागाचे आणि शिक्षण अधिकारी यांना आम्ही विचारलंय, साहेब तुम्ही हे जे 23 शाळांचे नाव या आता शाळेमध्ये का समावेश केले नाही त्याचा आम्हाला खुलासा करावा। आपण यांना हे जी शाळा अवैध होती त्याला आपण वैध केले आहे काय? वैध केले तर आपण प्रसिद्धी का दिली नाही या बाबतीत? आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रेस नोट पाठवत आहे, प्रेस आपला हे बातमी माध्यमातून आपण हे का नाही प्रसिद्धी केली की ह्या जे 23 शाळा होती त्याला आम्ही वैध ठरवले आहे। वैध कशावरून ठरवले आहे त्याचा आम्हाला खुलासा करावा। जर तुम्हाला वैध करायचं होतं मग तुम्ही हे घाईघाईमध्ये अवैध का ठरवलं? अवैध ठरवल्यामुळे आमचे जे लहान मुले आहे, आमचे जे लहान बालक आहे, विद्यार्थी आहे, त्यांच्या भविष्य धोक्यात आले ना। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का ती शाळा जे अनधिकृत होते आता ते अधिकृत झालेले आता असं वाटतं? मला वाटत नाही ते का झाले। काय तुम्ही अधिकृत केलं की त्याला हमेशासाठी बंद केलंय? हे जर तुम्ही बंद केलं असेल तुम्ही आमच्या बरोबर या। ही शाळा सध्या सुरू आहे, त्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी शिकत आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। तुम्ही लोकांना खोटं का माहिती देत आहे? तुम्ही एकदा खुलासा करावा असं मी त्यांना एक अल्टिमेटम दिलं 8 दिवसाचं। युसुफभाई, यामध्ये एक गेल्या वर्षी म्हणजे एक FIR पण दाखल झाली होती कोणत्या तरी शाळेच्यावर। ते काय प्रकरण आहे ते दाखवा। हे बघा, हे जे 4 जुलैला आमचे विजय साळवे म्हणून आमचे जे कार्यालय अधीक्षक शिक्षण विभागाचे त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता 188 प्रमाणे। 188 प्रमाणे गुन्हा दाखल का केलं? हे लोकांना फसवत आहेत, महानगरपालिकेला फसवून त्यांनी एक सुरू केली शाळा आणि याच्यावरती बरेचसे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आलेले आहे। मग तुम्ही 188 का करू शकता? आता याच्यामध्ये फक्त दिवाचे 43 शाळेविरुद्ध FIR दाखल असून या 43 शाळेच्या विरोधात FIR दाखल असून ते शाळा आता कसं काय चालतंय? तुम्ही काय झोपलेले काय? माझ्या एकच मागणी आहे, आपण या बाबतीत 8 दिवसात मी जे पत्र दिलेले आहे त्या पत्रावरती त्यांनी 8 दिवसात खुलासा करावा, अन्यथा आम्ही जे आयुक्त आहे यांचे कार्यालयात धरणं आंदोलन करणार आहे। आणि दुसरा आमच्या एक मागणी अशी आहे, ज्या अधिकारीला ही जबाबदारी सोपवली होती की तुमच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू झाली नाही पाहिजे, झाली तर आम्ही कारवाई करू। मग त्या अधिकारीवरती ही जबाबदारी निश्चित करून त्या अधिकारीवर सुद्धा कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू।